रेडी स्टार्ट. परिच्छेद 90 मध्ये झालेल्या जागतिकीकरणानंतर राज्यांच्या अर्थव्यवस्थांना नवे आयाम लाभले. अलीकडच्या काळात विदेशी गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेसाठी आणि अर्थव्यवस्थेच्या मूल्यमापनासाठी महत्त्वाचा निकष मानला जाऊ लागला. त्या दृष्टीने आज महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. केंद्र सरकारच्या DPIIT चा विदेशी गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल पाहिल्यास गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त करण्यात यश मिळवले. 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात एकूण 1,39,434 रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे. ही गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक आहे. येणाऱ्या काळातही विदेशी गुंतवणुकीचा ओघ असाच कायम राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिच्छेद सध्याचे स्टार्टअपचे युग आहे. जगभरात भारतातील स्टार्टअप्सचा बोलबाला आहे. या क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. गुंतवणूक व कंपन्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत देशातील 65% डेटा सेंटर महाराष्ट्रात असल्याची ओळख राज्याने मिळविली आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रावर सर्वाधिक लक्ष दिले जात आहे. कारण पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापरामुळे पृथ्वीवरील तापमानात कमालीची वाढ झाली असून त्यातून अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे शाश्वत ऊर्जा स्रोतांच्या वापराकडे जगाचा प्रवास सुरू आहे. यामध्ये भारत अत्यंत वेगाने प्रयत्न करत आहे. विशेषतः सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील भारताची प्रगती ही जगातील आदर्श ठरली आहे. हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही महाराष्ट्राने आपला ठसा उमटवला आहे. कृषी क्षेत्रासाठी 16,000 मेगावॅट वीज पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवून महाराष्ट्रात अनेकविध पातळ्यांवर शासकीय योजनेद्वारे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सौर ऊर्जेतील राज्याची क्षमता 21% असून 2030 पर्यंत ती 52% करण्याचा संकल्प आहे. महाराष्ट्र हे भारतातील कृषीप्रधान राज्य असून एकूण श्रमशक्तीपैकी सुमारे 48% लोकसंख्या अजूनही कृषीवर अवलंबून आहे. पारंपरिक पिके, पाण्याची टंचाई आणि हवामान बदलाच्या समस्यांमुळे राज्यातील शेती अडचणीत असली तरी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार यासारख्या योजनांमुळे शेतीसाठी आवश्यक असणारा जलसाठा व सिंचन क्षमता वाढली आहे. स्टॉप.